लुक केलाय. हा, जबरदस्त. म्हणजे प्रोड्युसरने जर बघितलं तर फिल्म नक्की मिळेल त्यांना एक. चला वळीत मॅच दिशेने सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये दाखल झाली आहे बॅटिंगसाठी. शिरीन आणि त्या सोबतीला सोहन. पहिला बॉलवर डॉट बॉल आला बॉलिंगसाठी. आपण पाहिलं तर पहिली ओव्हर घेऊन सर्वेश फॉर्च्यून इच्छापूर्ती त्यांच्या विरुद्ध व्ही ऐश्वर. या बॉल देखील ग्राउंड स्ट्रोक खेळले गेलेत, मात्र मिस टाइम स्ट्रोक थोडा. प्रथम क्रमांक तब्बल 25,000 रुपये, द्वितीय क्रमांक 15,000 रुपये. भव्य दिव्य असं आयोजन. आणि आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून एक भव्य दिव्य असं आयोजन. एक दिवसीय क्रीडा स्पर्धा, 6 संघ, एरवीच्या स्थानिक खेळाडूंसाठी एक चांगलं प्लॅटफॉर्म. याबद्दल देखील चांगला बॉलला फिरवलं. गुड बॉलिंग सर्वेश यादव. नॅचरल लेग ब्रेक पाहिला गेला. आणि टर्फ क्रिकेट मध्ये स्लो स्पिन खूप महत्वाचं आहे. स्पिन करता तुम्हाला आलं पाहिजे. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा एक्स्ट्रा रन्स. या बॉलवर ग्राउंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. जबरदस्त फिल्डिंग तिकडे. अल्पेश तिकडे होते. अल्पेशने एक चांगला बॉल तिकडे अडवला गेला. रन्स मात्र पुन्हा एकदा तिकडे सिंगलने पुढे स्कोर झालाय 3 या धावसंख्येवरती. अंडरआर्म क्रिकेट. या बॉलवर वेगळ्या स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. नो बॉल. स्ट्राइक एंडला चान्स आहे. कॉम्बिनेशन थोडं चुकलं, कॉलिंग थोडं चुकलं आणि मात्र नो प्लस तिकडे रन्स पुन्हा एकदा 2 पुढे मिळतील. 5 धावा झाले धावफलकावरती. ग्राफ थोडासा वरती जाताना पाहायला मिळेल. जसे जसं अजून संध्याकाळ होईल तसं एक माहोल इकडे तयार होईल. फायनल कोण जिंकेल. या बॉल हेलिकॉप्टर उडवलाय. शॉट ऑफ द मॅच. जबरदस्त टायमिंग करत असताना बॅटर सोहन सूर्यवंशी. 5 बॉल रन्स झालेत 11. 4 ओव्हरची मॅच आहे. त्यामुळे 4 ओव्हर मध्ये 40-45 रन्स तरी पाहिजेत. जेवढे करू तेवढे कमी आहे. या बॉलवर देखील हलक्या हाताने ढकलण्याचा प्रयत्न केला गेला. स्ट्राइक एंडला फेकी आहे. स्वतःला तिकडे झुकून दिलं मात्र बॅटर श्रीन शेट्टीने. आणि याचा आयकॉन आहे. रन झाले आतापर्यंत 12 रन झाले धावफलकावरती. 7वी मॅच आजच्या दिवसातील फॉर्च्यून 11 वर्सेस व्ही ऐश्वर. यानंतर स्वरा 11 आणि साई सम्राट. आपण टॉस साठी राहा सज्ज. बॉलिंग साठी शिवम पांडे ज्यांनी जबरदस्त बॅटिंग केली होती लास्ट मॅच मध्ये. चांगले खेळाडू आहेत. लेफ्ट आर्म बॉलर आहेत. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा एक्स्ट्रा रन्स. नो बॉल. 13 रन झाले धावफलकावरती. या बॉलवर देखील समोर खेळले गेले आणि बॅटरला मात्र तिकडे बाहेर जावं लागेल. बट नो बॉल आहे आणि फ्रीड आहे. परत नो बॉल एम्पायर. ओके. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा चान्स होता तिकडे स्ट्राइक एंडला. आणि रन मात्र सिंगल. 15 रन झाले धावफलकावरती. 15. दुसरी ओव्हर चालू आहे. ग्राफ थोडा हलकासा वरती गेलाय. 2 बॉल 15 रन झालेत. या बॉलवर स्टँड अँड डिलिव्हर जबरदस्त टायमिंग करत असताना बॅटर सोहन सूर्यवंशी. वेल बॅटिंग.
या बॉलवर देखील पुन्हा एकदा वन्स अगेन बॅक टू बॅक दुसरा सिक्स. सोहन ऑन फायर. आणि वेळात वेळ काढून आमचे मित्र प्रणय, आदित्य, निखिलजी आपलं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. 27 रन झाले धावफलकावरती आणि बघता बघता ग्राफ थोडा वरती जाताना पाहिला गेलाय. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर हवेत खेळले गेलेत आणि मोय मोय बट ट्राय केली असती तर मला असं वाटतं ती कॅच बनली असती. एफर्ट्स देणं गरजेचं आहे. तुम्हाला कॅचेस असे बनवावे लागतील. 28 रन झाले धावफलकावरती. या बॉलवर देखील पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग करत असताना आता शिरीनच्या बॅट मधून इट्स अ 6 रन झाले. 34 रन झाले धावफलकावर. 34. पहिले 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि तब्बल ग्राफ गेल्यावरती 34 रन वरती जबरदस्त बॅटिंग केली आहे. व्ही ऐश्वर संघ मात्र आता मॅच मध्ये कमबॅक केलंय. सो वेल बॅटिंग शिरेन आणि त्याच्या सुप्तीला आपण पाहिलं तर सोहन. हा बॉल देखील आपण पाहिला तर नो बॉल. पुन्हा एकदा फ्रीडचा मात्र तिकडे चान्स असणार आहे. भव्य दिव्य असं आयोजन आज करण एम के मडवी यांच्या माध्यमातून. या बॉलवर देखील स्टँड अँड डिलिव्हर. काय बॅटिंग करतोय बॅटर सोहन सूर्यवंशी. सुपर सूर्यवंशी, सुंदर सूर्यवंशी. वेल बॅटिंग. खूप चांगली बॅटिंग आहे सूर्यवंशीची आणि एक वेगळा स्टान्स आहे त्याचा. थोडं क्रॉस उभे राहत आहेत. या बॉल देखील हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. नॉन स्ट्राइक केला. एक रॉकेट थ्रो. सोहन अगदी स्वतःला तिकडे झुकून देतोय. रन मात्र पुन्हा एकदा बघता बघता 43 रन झाले धावफलकावरती तब्बल. जबरदस्त बॅटिंग करत असताना आपण पाहतो व्ही ऐश्वर संघ या मॅच मध्ये. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून एक भव्य दिव्य असं आयोजन. समोरचा आपण बॅनर्स पण पाहतोय. माननीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांची देखील प्रतिमा पाहिली गेली. उद्धव साहेब ठाकरे यांचं आपण पाहिलं गेलं. त्यानंतर आदित्य साहेब ठाकरे वरळी विधानसभेचे आमदार. या बॉलवर देखील समोर खेळले गेलेत. बॅटर आउट. त्यानंतर वरुण सर देसाई साहेबांचा देखील एक आपण फोटो पाहतोय. बँड्रा विधानसभेचे आपण परत आमदार पाहिले गेले. आणि त्यानंतर दक्षिण मुंबईचे खासदार म्हणून संजय दिनबाग पाटील आपण पाहिले गेले. त्यानंतर ठाणे परिसरातील आपण पाहिलं तर माजी खासदार राजनजी विचारे साहेब आणि राज्यसभेचे खासदार संजयजी राऊत सध्या आजाराने त्रस्त आहेत. पण महाराष्ट्रामध्ये राऊत साहेबांची देखील आपण पाहिली तर चर्चा पाहिली गेली आहे. आणि न्यू बॅटर आपण पाहिलं तर मनोज मडवी येत आहेत. आणि मनोज मडवीकडे बघितलं मला सौरभ तिवारीची आठवण झाली. सेम हेअरस्टाईल आहे. आणि MS धोनीचा खूप मोठा फॅन दिसतोय. थाला फॉर रिझन. सो एक वेगळा क्रेज भारताला महेंद्रसिंग धोनीने देखील खूप काही दाखवलं. स्ट्राइक एंडला बॅटर आपण पाहिलं तर मनोज मडवी. या बॉलवर समोर उडवला गेला मनोजने. फटका थोडा आपण पाहिलं तर फसला गेला. ऐरोलीकरांसाठी आपण पाहिलं तर एक भव्य दिव्य असं आयोजन. ऐरोली प्रीमियर लीग. आपली ऐरोली, सर्वांची ऐरोली. आय लव्ह ऐरोली. ऐरोलीमध्ये पर स्क्वेअर फूट पण अगदी मला असं वाटतं आता ढगात असेल एवढा क्रेज ऐरोलीचा आहे. या बॉलवर देखील आडवा बॅट खेळले गेले. एफर्ट चांगले दिले तिकडे. सचिन होते. गुड एफर्ट सचिन. आणि रन झाले आतापर्यंत 45 रन झाले धावफलकावरती. वेल बॅटिंग. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर
एक रन तिकडे मिळेल सिंगल. 46 धावा झाल्या धावफलकावर. जबरदस्त बॅटिंग केली गेली टीम व्ही ऐश्वर, व्ही फॉर विक्ट्री, आणि ते आम्ही करून दाखवू नक्कीच. मित्रांनो तुम्ही इंस्टाग्रामला ऐरोली प्रीमियर लीगला जर फॉलो नसेल केलं तर लगेच तुम्ही फॉलो करा. आणि जे प्रेक्षक वर्ग बघतात त्यांनी लकी ड्रॉ साठी पण तयार राहा, त्यांना पण पारितोषिक आहे. यस बरंजी कदम आपलं पण स्वागत आहे. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर सुशील पाठक, जबरदस्त बॉलिंग करत असताना राऊंड द विकेट मात्र सुशीलचा हा ऑफ ब्रेक. गुड बॉलिंग, डॉट बॉल होतोय. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर व्हाईट बॉल पुन्हा एकदा. सातवा सामना आजच्या दिवसातील. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. मनोज मडवी प्रयत्न करतात की जेवढा रन्स करू तेवढे कमी आहेत. 48. टर्फ क्रिकेटचा क्रेज पहिला म्हणजे वेस्टर्न साइडला खूप खेळलं जायचं, बोरवली कांदिवली त्या साइडला, पण आता नवी मुंबई खूप क्रेज वाढला इकडे. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर जबरदस्त पिचिंग करत असताना जुहू, बँड्रा, वरळी, सीफेस त्या साइडला पण खूप टर्फचा क्रेज आहे. वर्सोवा त्या साइडला पण टर्फ क्रिकेटचा एक वेगळा क्रेज आहे. या बॉलवर जम्प केलं गेलं, फ्लाइंग कॅच पकडली गेली. गुड कॅच सर्वेश. सर्वेश याचा आयकॉन आहे, त्यांनी काही जम्प केलं सर्वेशने. जबरदस्त मॅच पाहिली गेली. ग्राफ आतापर्यंत पाहिला तब्बल 48 रन झाले धावफलकावरती आणि ग्राफ थोडा वरती जाताना पाहिला गेला, पण 50+ स्कोर झाला असता. शेवटच्या ओव्हरमध्ये कुठेतरी जबरदस्त बॉलिंग करत असताना बॉलर सुशीलने स्कोर थोडा थांबवला. गुड बॉलिंग सुशील. मी नेहमी सांगतो की तुमच्याकडे एका दुसरा बॅट्समन कमी असला तरी चालेल, पण 4 बॉलर तुमच्याकडे प्युअर पाहिजे तर तुम्ही एक चांगलं क्रिकेट खेळू शकता. बॉलिंग डिपार्टमेंट स्ट्रॉंग पाहिजे. या बॉलवर खूपच बाहेर पिचिंग करण्याचा प्रयत्न केला गेला. व्हाईट बॉल. 49 धावा झाल्या धावफलकावर. 49. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर लोअर फुलटॉस बॉल, नॉन स्ट्राइकला चान्स होता. सुशीलने थोडी घाई केली आहे. 50 धावा कंप्लीट होत आहे टीम व्ही ऐश्वर संघ आणि शेवटचा बॉल बाकी आहे. वेल प्लेड. मला वाटलं 65-60 पर्यंत स्कोर जाईल, पण त्यानंतर शेवटच्या ओव्हरमध्ये सुशीलने जबरदस्त बॉलिंग केली. शेवटचा बॉल आहे. स्ट्राइक एंडला मनोज मडवी. लास्ट मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅचचा पण अवॉर्ड त्यांनी मिळवलाय. ओरम क्रिकेट पण खूप चांगलं खेळले, अनुभव आहे, पण टर्फ क्रिकेट वेगळं आणि ओरम क्रिकेट जमीन आसमानचा फरक आहे. सो इकडे तुम्हाला नजर टायमिंग खूप महत्वाची आहे. 1 रन मिळेल. 51 झालाय आणि 52चं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता. 52 धावांचं टार्गेट आहे. स्वरा 11 आणि साई सम्राट आपण टॉस साठी यायचं आहे. हॅलो हॅलो थँक्यू सो मच. तर आपण नेक्स्ट मॅचच्या टॉस कडे वळणार आहोत. तर मी सन्माननीय आमचे प्रकाशदादा जाधव विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करून घ्या. स्वरा 11 चे कॅप्टन आपण देखील या आणि साई सम्राट टीमचं कॅप्टन. एक्सट्रीम स्पोर्ट्स सध्याच्या घडीला
नक्कीच थोडस रेस्ट करते, पण नेक्स्ट मॅचला नक्कीच इन फॉर्म संपूर्ण टीम पाहायला मिळेल. तर मी आमचे सन्माननीय प्रकाशजी जाधव साहेब, टॉस केला जातो दोन्ही टीम मध्ये. एका बाजूला स्वरा 11 आणि करण दादा. आज दिवसभरामध्ये 2 वेळा फक्त APL आले आणि बाकी संपूर्ण मॅचेस टॉस हे करण दादांच्या माध्यमातून झालेत. म्हणजे करण दादांचं नक्कीच नाव आले. तर सर्वप्रथम साई सम्राट दादा, दादा आपण लांबून लांबून जाऊ नका, आपल्याला कसं राहायचं. तर दादा टॉस आम्ही फिल्डिंग करू पहिलं तर. चेंजेस थोडं एखादा प्लेअर चेंजेस असेल थोडं बॉलिंग मध्ये. थँक्यू सो मच. जास्त वेळ घेणार नाही. तर दादा तुम्ही जर टॉस जिंकला तुमचा निर्णय काय असता? आम्ही पण गोलंदाजीच केली असते. आता बघू, आता चांगली टीम आहे त्यांच्यावर व्यवस्थित खेळायचं बघू. माइंडसेट असेल, उभा करण्याचा प्रयत्न असेल. तरी 60 पर्यंत, 60-65. 4 4 ओव्हर असेल 50 करू. येस, विश यू ऑल द बेस्ट बोथ ऑफ यू. लगेचच आपण कॉमेंट्री बॉक्सच्या वतीने नक्कीच वळणार आहोत. आपल्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये सूरज सागर मोरे सर आहेत. धन्यवाद. थँक्यू सो मच लोकेशजी यादव सर. स्वरा 11 आणि साई सम्राटची यानंतर मॅच पाहणार आहोत. त्यानंतर शेवटची मॅच सळगावकर आणि साई सम्राट अशी असणार आहे. त्यानंतर तो आपण 3-3च्या मॅचचं जे शेड्यूल आहे, लॉट्स पण आपण पाहतो. आमचे फोटोग्राफर पण सकाळपासून सगळे चांगले फोटो काढतायत. शेवटी फोटो आम्ही त्यांचा काढू एक बॉलिंग साठी. लेट्स प्ले. स्ट्राइक एंडला अनुज, लेफ्टी बॅटर आहेत अनुज. अनुजची कॅप अगदी असं वाटतं गोव्याला फिरायला आलाय. अशी राऊंड कॅप त्यांनी घातली. गोवा बागा बीचला असं वाटतं तो वीकेंड करायला आलाय. या बॉलवर हलकासा बॉलला फिरवलं गेलं आणि आता क्रिकेटला खूप चांगले दिवस आले. ISPL मुळे कोणाला वाटलं नव्हतं की टेनिस बॉलला 2.5 करोडची गाडी आहे आता सिरीज म्हणून. काय मोठी पोर्श कार आहे. सो त्याच्यामध्ये आपले नवी मुंबईचे पण काही प्लेयर्स खेळणार आहेत, मुंबईचे प्लेयर्स खेळणार आहेत. मोठी गोष्ट आहे. ऐरोलीचे पण देखील काही खेळाडू खेळणार आहेत. मग हे सगळ्यांसाठी अचिव्हमेंट आहे. एक मोठा क्रेज आलाय आता टेनिस बॉल क्रिकेटला. उत्तर प्रगती करतात. या बॉलवर टॅप केल्या गेल्या, जबरदस्त बॅकफुटला आले. सिंगलने मात्र रन्स पुढे जाईल. स्ट्राइकेडला लेफ्टी बॅटर अनुज. या बॉलवर उडवला गेलाय, जबरदस्त टायमिंग. सुरेश रैना स्टाइल ने मात्र हँडसम 6. अपना टाइम आएगा. बैट लेके आया है, बॉल लेके आया है, रन लेके जाएगा. सबका टाइम आता है. तुम्ही मारलाय तर आम्ही पण मारणार. क्रिकेट आहे, त्यामुळे क्रिकेटला 2 बाजू आहेत. आज भारतीय संघाची पण अवस्था बघितली, त्यामुळे क्रिकेटमध्ये कोण कधी जिंकेल याचा नेम नाहीये. सर्वांना वाटलं T20 वर्ल्ड कप भारताने हरला, बट बुमरा होता, त्यामुळे मॅच मध्ये आलो. जबरदस्त बॉल पाहिला गेला, बॉलला फिरवलं. हलकीशी इंजुरी झाली तिथे. स्प्रे वगैरे असेल तर त्याला लगेच
कारण की आपल्याला थोडं टाइमचं लिमिट आहे आणि टाइम मध्ये मॅच झाला तर खूप चांगलं होईल. मग 10च्या अगोदर आपली जर फायनल झाली तर प्राइस सेरेमनी पण आणि त्यानंतर एक म्हणजे माहोल राहतो. सर्व उद्या वर्किंग पण आहे, काही जणांना उद्या ऑफिस पण आहेत, त्यामुळे लवकर घरी गेलो. लेट्स प्ले. स्ट्राइक अँड लेफ्टी बॅटर अनुज बॉलिंग साठी. संदीप एक अनुभवी आहेत आणि खूप वर्षापासून इकडे एक चांगलं क्रिकेट खेळलेत. याबरोबर संदीपचं स्वागत केलंय. थोडा ब्रेक आला पण अनुजने चांगलं टायमिंग करत असताना आपण पाहिलं तर वरतून खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. 6 रन, 5 बॉल आणि 15 रन झाले धावफलकावरती. स्ट्राइक अँड लेफ्टी बॅटर अनुज बॉलिंग साठी आपण पाहिलं तर संदीप. या बॉलवर चुकीच्या पद्धतीने पिचिंग करताना पाहिली गेली आहे. हातातून थोडा बॉल निष्ठत नाहीये, त्यामुळे थोडी दुखापत झाली. पण संदीप प्रयत्न करतायत चांगली बॉलिंग करण्याची. 52 52 धावांचं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता फॉर्च्यून 11 इच्छावरती. या बॉलवर देखील फ्लिक केला गेलाय. हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. स्ट्राइक एंडला चान्स आहे. कीपरने एफर्ट दिले बट रन सिंगल तिकडे मिळेल. टर्फ क्रिकेटचं एक भव्य दिव्य असं आयोजन इकडे आपल्याला पाहायला मिळतंय. म्हणजे फोटोग्राफर देखील प्रत्येक क्षण तिकडे टिपतायत. ते फोटोज तुम्हाला मिळतील. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 17 रन झाले धावफलकावरती. 18 चेंडूमध्ये जिंकण्याकरिता 35 धावांची गरज आहे. पहिल्या इनिंग मध्ये सोहनने खूप जबरदस्त बॅटिंग केली होती. शरीनने एक चांगला परफॉर्मन्स केला. बॉलिंग साठी शशिकांत येतात दुसरी ओव्हर घेऊन. 18 बॉल मध्ये 35 करायचे. माऊली टर्फ सेक्टर 8 ऐरोली आणि ऐरोली मधलं एक नामवंत हे टर्फ असं. या बॉलवर देखील समोर खेळले गेले. जबरदस्त मॅच आहे. 52 धावांचं टार्गेट आहे. पण ही मॅच आता मात्र थोडी फिरताना पाहिली गेली. सुरुवात चांगली केली आहे, त्यामुळे बॅटिंग टीम पण मॅच मध्ये येईल. या बॉल आडव्या बॅटने क्रॅकिंग 6. सडक पे कडक चाबूक फटका इकडे बॅटर सर्वेशच्या बॅट मधून. जबरदस्त टायमिंग करत असताना सुपर सर्वेश. एस फॉर सर्वेश आणि एस फॉर 6. हा बॉल ब्रेक करण्याचा प्रयत्न केला गेला. नो बॉल. रोहन धोंडे सर आमच्या आणि सत्यजित कदम दोन ठाण्यातील नामवंत खेळाडू आज पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. एक चांगलं क्रिकेट, दोघांनी पण एक चांगलं क्रिकेट खेळले. व्हाईट बॉल. स्ट्रायकेटला सर्वेश, बॉलिंग साठी आपण पाहिलं तर शशिकांत. 52 धावांचं टार्गेट आहे. एपीएल ऐरोली प्रीमियर लीग. या बॉल देखील उडवला गेलाय बट फिल्डर आहे तिकडे. सर्वेचं टायमिंग चांगलं होतं बट वरती लागून बॉल थोडा आतमध्ये आला. म्हणजे जी पहिल्या इनिंग मध्ये शिरीन आणि सोहनने बॅटिंग केली होती तशी आता मात्र अनुज आणि सर्वेश करतात. स्ट्रायकेटला अनुज. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा एक्स्ट्रा रन. धावफलक 1 पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचतोय. 28 रन झाले धावफलकावरती. दुसरी इनिंग चालू आहे. 52 धावांचं टार्गेट आहे. या बॉलवर फ्लिक केला गेलाय. डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. अनुज आणि सर्वेश दोघं देखील प्रयत्न करतात. 14 बॉल्स मध्ये 23 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. 14 बॉल 23. जबरदस्त मॅच आहे. 1 6 आला तर बॅटिंग टीम पण मॅच मध्ये येईल. या बॉलवर फ्लिक केला गेलाय. कॅल्क्युलेटिव्ह बॅटिंग चालले दोघांच्या माध्यमातून. प्रॉपर माइंड सेट केलाय. प्रथम क्रमांक 25,000 रुपये, द्वितीय क्रमांक 15,000 रुपये. कूलर आहे, वॉच आहे, शूज आहे, बॅट आहे, लकी ड्रॉ आहे, लकी कूपन आहे. सो
सर्व काही या क्रीडा स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. फ्रीडचा पुन्हा एकदा चान्स आहे. अनुजला मात्र हिम्मत घ्यावी लागेल इकडे. या बॉलवर नो बॉल. पुन्हा एकदा मात्र तिकडे फ्री हिट ऑन असणार आहे. चुकी होती बॉलर कडून. या बॉलवर फ्लिक केलं गेलंय समोर आणि अनुजच्या बॅट मधून देखना 6-38. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि तब्बल 38 रन झाले धावफलकावरती आणि 12 बॉल मध्ये आता जिंकण्याकरिता 14 रनची गरज आहे. मॅच मध्ये आपण पाहिलं तर बघता बघता फॉर्च्यून 11 इच्छापूर्ती टीमने पण कमबॅक केलं. वेल प्लेड, वेल बॅटिंग अनुज आणि सर्वेश. टीम एफर्ट्स आहे. तुमची टीम चांगली असेल तर तुम्ही परफेक्ट जिंकू शकता. मग बॅटिंग डिपार्टमेंट, बॉलिंग डिपार्टमेंट, फिल्डिंग डिपार्टमेंट, जसं ऑफिस मध्ये तुमचं अकाउंट डिपार्टमेंट, ऍडमिन, तरच तुमची तरक्की आहे. HR सॅलरी इन्क्रीमेंट झाली की अजून खुशी होते. लाईफ मध्ये रन्स आले की सगळीकडे टार्गेट आहेच. इकडे पण टार्गेट आहे, ऑफिस मध्ये पण टार्गेट आहे. ऑफिस मध्ये टार्गेट केल्यावर इन्सेंटिव्ह आहे. इन्सेंटिव्ह आला की खुशी वेगळी आहे. स्ट्राइक एंडला बॅटर सर्वेश जबरदस्त बॅटिंग करतात. 12 बॉल 14. क्रुशियल मॅच विकेट आली तर फिल्डिंग टीम पण मॅच मध्ये येईल. या बॉलवर लेग स्टिकच्या बाहेर आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. पीएसआर टीम पण मॅच मध्ये येऊ शकते. फक्त विकेट काढावे लागतील, डॉट बॉल करावे लागतील. कारण की टर्फ क्रिकेट असं आहे की 12 बॉल 40 पण होईल, पण 12 बॉल 12 पण इकडे डिफिकल्ट आहे. या बॉलवर बॅकफुटला आले, टॅप केलं गेलं. प्रॉपर अंडरआर्म क्रिकेटचा स्ट्रोक पाहिला गेलाय सर्वेशच्या बॅट मधून. जबरदस्त इनिंग खेळले दोघं पण. 12 धावांची अजूनही मॅचला जिंकण्याकरिता गरज आहे. 40 रन झाले धावफलकावरती. वेगात टाकण्याचा प्रयत्न केला गेला, लाईन लेग मात्र थोडी चुकली. या बॉलवर लोअर फुलटॉस बॉल इझिली खेळले गेले. 6 रन. जबरदस्त टायमिंग करत असताना आपण पाहिलं तर अनुजला मला असं वाटतं ती कॅप लकी आहे. काही काही प्लेयर्सला असतं की मला माझ्या हँडग्लोव्स ते लकी असतात, बॅट लकी असते, ते ग्राउंड लकी असतं, शूज लकी असतात, ती ट्रॅक टी शर्ट्स. 5 रन्सची गरज आहे फक्त आणि फक्त मॅचला जिंकण्याकरिता. फॉर्च्यून 11 इच्छापूर्ती टीम आणि इकडे मात्र फिनिश केलाय सामना. दोघांसाठी एकदा टाळ्या वाजवा. जबरदस्त बॅटिंग केली विदाउट लॉस. 52 धावांची पार्टनरशिप. वेल बॅटिंग. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. जबरदस्त बॅटिंग करत असताना अनुज नाईक या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. आणि घाड्या नावाने देखील फेमस आहेत. सो वेल बॅटिंग अनुज. चला नेक्स्ट मॅच स्वरा 11 आणि साई सम्राट. आपण मैदानाचा ताबा घ्या. कांबळे काका आपणास विनंती करेल की आपण प्रकाशजी जाधव यांना विनंती करेल की आपण या मॅच